नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित तमाम शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। आज शिक्षण विभागाच्या सगळ्या लेखाशीर्षाला 10% निधी सोडला। अगदी 442, 478, 502, 558 याही लेखाशीर्षाला यांचा काही फार ओरड नाही, यांच्याकडे निधी आहे, पण 10% सोडल्यामुळे ते सुलभ झालं। आता प्रश्न आहे 3261, 3379, 3361, 0469 आणि 0511 H973। आता बघा 3361, 3379, 0511ला 5% वाढीव निधी सोडला होता, त्यामुळे तुमचे जून आणि जुलैचे राहिलेले पगार आता होतील। आता दुर्दैव असं आहे की मुंबईहून निधी केव्हाच सोडला, पण पुण्याहून आजपर्यंतही तो वितरित झाला नाही। आता देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही अशीच परिस्थिती आहे। इथून पुण्याला जातो, आता पुण्याहून निधी सोडतो, म्हणजे जून जुलैचे राहिलेले पगार होतील। आता रेग्युलर ऑगस्ट पेड इन सप्टेंबर करता आज या सगळ्या लेखाशीर्षाला त्या 5% व्यतिरिक्त 10% निधी सोडला आहे। 511ला 45,27,00,000 12,780, 469ला 12,86,00,000 20,800, 3361ला 71,62,920, 3379ला 28,97,00,000 10,000 आणि 3261ला 47,41,80,000 इतका हा निधी सोडला आहे। 0558 नगरपालिकेचे काही ठिकाणी प्रॉब्लेम होते, त्याला 61,09,34,700 इतका निधी सोडला आहे। आता हा जो निधी आहे हा वित्त विभागाकडून आज मंजूर घेतला आहे फक्त करून, याचा GR आज किंवा उद्याला शासनाकडून पडेल आणि त्याच्यानंतर पुण्यावरून याचा दुसरा आदेश काढावा लागेल आणि मग पुढचे पगार ऑगस्ट पेड इन सप्टेंबर होतील। आता तुमचा पुन्हा प्रश्न येईल की आमचा जो वाढीव टप्पा होता तो ऑगस्ट पेड इन सप्टेंबर यात आहे का? यात नाही, हा रेग्युलर निधी आहे। GR आल्यानंतर त्याचा वेगळा निधी निघेल आणि तो वेगळा निधी सोडला जाईल। ही नियमित बाब आहे, तुमचे पगार नियमित व्हावे या दृष्टीने हे नियमितचं काम केलेलं आहे। GR विषयी मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला सांगितलं मी आत्ता की GR देखील पुढच्या आठवड्यात 100% निघेल। तुर्तास एवढेच, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, लढतोय। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।